जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। एवढा तो सुंदर भगवान परमात्मा। पहिल्या दिवशी ऐकलं ना, तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हासे। एवढा तो भगवान परमात्मा सुंदर आहे। आणि अशा भगवान परमात्म्याचा आश्रय आपल्याला मिळाला ना, मला वाटतं आपलं जीवन मग त्या आनंदाच्या कोटीपर्यंत प्राप्त होत असतं। तिनं पाहिल्याबरोबर म्हटली, मी माझं मनच त्याला देऊन टाकलं। हे मुरलीधर छलिया मोहन, हम तुमको भी दिल दे बैठे। हे मुरलीधर दिल कहता है तुम सुंदर हो, आंखें कहती है दिखलाओ, पर दिखते नहीं है आकर के फिर भी मुसीबत ले बैठे। हे मुरलीधर, एवढा तो मनमोहक भगवान परमात्मा। त्याला मन दिलं ना की मग बाकी शिल्लक आपलं काहीच राहत नाही। पण त्यानं आपल्याला ओटीत घेणं हे सुद्धा फार महत्वाचं। आपण त्यानं आपल्याला ओटीत घ्यावा इथपर्यंत आपण त्याच्यावर बोला 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 बरं जाऊ द्या। आपल्याकडे ओटीत घ्यायचा प्रकार आहे का? दत्तक घेण्याचा प्रकार आहे ना आपल्याकडे। ज्याला मूलबाळ नाही ती माणसं कुणाला तरी काय करत असतात, पुतण्याला म्हणा किंवा पुतण्याच्या मुलाला म्हणा, कुणाला तरी भावाच्या मुलाला म्हणा, काय करतात, दत्तक घेतात। पण ते डायरेक्ट दत्तक घेतात का? डायरेक्ट घेतात का? दत्तक घेणं म्हणजे याची प्रॉपर्टी अख्खीच्या अख्खी कुणाच्या नावाची करायची? त्या पोराच्या नावाची करायची। पुन्हा कशी करायची? डोळे झाकून करायची। हे पुढे सांभाळतंय का नाही सांभाळतंय याचा सुतराम विचार नाही, पण त्याच्या नावाची त्याला काय करायची असती? प्रॉपर्टी। पण दत्तक घेताना सुद्धा गोविंद महाराज जे दत्तक घेतात ना, ते अगोदर त्या पोराची परीक्षा घेतात की हे आपल्याला पुढे आयुष्यभर सांभाळील का नाही, याची काय प्रवृत्ती आहे, हे आपल्यावर प्रेम करेल का नाही, आपल्याला नीट वागणूक देईल का नाही, हा सगळा परामर्श घेऊन मग त्याच्या स्वाधीन काय करतात, ते प्रॉपर्टी करत असतात। तसा देव बी एवढा सोपा नाही। देव सुद्धा आपली परीक्षाच घेतोय। मग ती परीक्षा म्हणजे तपश्चर्या। परीक्षा म्हणजे काय? आपण केलेली तपश्चर्या ही भगवान परमात्माने घेतलेली परीक्षाच आहे। आता तुम्ही कथेला आलात की नाही, 2 तास 3 तास मांडीच मोडू द्यायची नाही, ही काय परीक्षाच आहे। पण आपण ह्या मांडीवरलं त्या मांडीवर, त्या मांडीवरलं त्या मांडीवर, ही सुद्धा परीक्षाच आहे। परमार्थ काय सोपा नाही, भक्ती ते कठीण। संभव सुळावरली पोळी पूर्णाची पोळी आहे, पण कशावरली? एखाद्याला फाशीची सजा झाली आणि त्याला म्हणायचं, बाळा हे बघ हे दूध आहे, याच्यात तूप टाकलेलं आहे, ही पूर्णाची पोळी सुंदर अशा प्रकारची, खा खा गो माय खा। कुठं जायचंय त्याला? अहो तुम्ही किती पोळ्या खाऊ घातल्या, किती साखर टाकली तरी त्याला ती कशी लागल? कडूच लागल ना, मन मरायचंय मला। पूर्णाची पोळी आहे, पण कशावरली? हा सुळावरली आहे। आता आम्ही सुद्धा ही सुळावरलीच पोळी, हे फक्त दिसायला मेकअप फिकअप टाकाटक दिसायला तुम्हाला, पण आतून किती पोखरलंय ना हे कुणालाच माहिती नाही मला। रात्री तुम्हाला सांगितलं ना, तुमच्यापासून मी 4:45 वाजता इथून निघालो आणि 9:30 वाजता मी 40 गावच्या पुढे 70 किलोमीटर होतो। म्हणजे इथून 450 किलोमीटर मी 9:30 वाजता गेलोय। म्हणजे कसा गेलो असून तुम्ही तो विचारही करू शकत नाही। तुम्ही जर लातूरला जाऊन आले तर संध्याकाळी म्हणतात, बाई 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 खूप थकले मी, लातूरला जाऊन आले। कुठून? काल सकाळी आम्ही येडशीचं काल्याचं कीर्तन करून ही कथा करून पुन्हा पुढे गेलो खानदेशमध्ये। ही पण कशावरली पोळी आहे? शिवळावरलीच पोळी आहे।
लोकांना जीवन दिसतं छान, मग काय म्हणतात, काय फुकट पळता का? म्हणजे असे बी काय तर्क काढणार. मी म्हणतो पैसे घेऊन तुम्ही पळून दाखवा, जाऊ द्या, तुम्हाला मी पैसे देतो, फक्त महाराज लोकांसोबत महिनाभर हिंडून दाखवायचं रोज. तुम्हाला काय तुमच्या गावात जे रोज असेल ते रोज तुम्हाला, आणि तुम्ही फक्त फिरून दाखवायचं. नाही फिरू शकत. यांच्या गावाकडे गौतम हनुमान महाराजांनी यांना म्हणलं चला ना आपण जाऊ. ते म्हणले आम्हाला जगायचं अजून 4 दिवस. ते म्हणले तुझ्यासोबत येऊन आम्हाला जगायचं, म्हणले मरायचं नाही. म्हणजे भक्ती आहे, पण कशावरली पोळी आहे म्हटलं, सुळावरली पोळी आहे. तुम्ही इतक्या लांबून आले इथं मरमर करत, कशा सोपं आहे काय महाराज? सोपं नाही. हे दिसायला वरून लांबून डोंगर लय मऊ दिसतो, पण ज्यावेळेस डोंगरावर जाता की नाही मग तिथले काटे कुपटे दिसतात बघा. हा, त्यानं जर आपल्याला आपलंसं करावं वाटत असेल तर आपलं त्याला समर्पण फार महत्वाचं. या गवळणीचं त्याला समर्पण होतं. किती बघा ना, किती आत्मीयता आहे. की सांग ना मला कसा दिसतोय, किती वेळात जाणार आहे ती त्याच्यापाशी, एका क्षणामध्ये त्याच्यापाशी हात जाणार आहे, पण तरी तिला विचारती सांग तो कसा आहे. का तर एवढी आत्मीयता आहे. आणि त्याच्यापाशी गेल्याच्या नंतरची जी तिची अवस्था आहे, त्याच्यापाशी गेल्यावर मग म्हणती मला त्याचा काय मिळाला, सहारा मिळाला. मुझको माधव का सहारा मिल गया, मुझको माधव का सहारा मिल गया, सहारा मिल गया, मुझको माधव का सहारा मिल गया. उसका सहारा मिला ना तो ये जीवन आनंददायी होता है. ये जीवन आनंददायी होने के लिए वो माधव का आश्रय लेना बहुत जरूरी है. और वो गौरन बोलती है मुझको माधव का सहारा मिल गया, मुझको माधव का सहारा मिल गया, मुझको माधव का सहारा मिल गया, मुझको माधव का सहारा मिल गया. सहारा मिल गया ना तो किसी के द्वार जाने की जरूरत नहीं है. मैं किसी के द्वार जाऊं इसलिए, ओ मैं किसी के द्वार जाऊं इसलिए, मुझको माधव का सहारा मिल गया, मुझको माधव का सहारा मिल गया, मुझको माधव का सहारा मिल गया.
मिल गया मुझको माधव का सहारा मिल गया। गाइए गाइए सबको गाइए हरि को भगवान को याद करते हुए। मुझको माधव का सहारा मिल गया मुझको माधव का सहारा मिल गया। मेरी किसी को किनारा मिल गया मेरी किसी को किनारा मिल गया मुझको माधव का सहारा मुझको माधव का सहारा मिल गया 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 मुझको माधव का सहारा मिल गया। बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय। मुझको माधव का सहारा मिल गया। त्याच्या आश्रयाला आपण गेलोत ना तर आपल्याला काहीच अशा प्रकारचं कमी पडत नाही।